आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे भाभी, काका, तुम्ही तुमची कथा थांबवू नका. अरे हो हो, पण तू थांब. अरे ते का कोणीतरी खुर्ची द्या रे. थांबा, मी देतोय. हा दे दे. बसा. तो मुलगो तर इलो घराकडे, पण पार्वती मातेचो संशय दूर होतो होतो. तात्पुरते टाळले गंडांतर मातेने, अखिल ग्राम तोषले लिलेवरी ऐशा. तर पुढे असा झाला ता आता ऐका. कोणीतरी योगी पुरुष दिसतायत. याची परीक्षा घ्यायला हवी. साक्षात महादेवांच्या वेताळाला शिवस्वरूप देऊन या कलियुगाचा उद्धार करणारा कोणीतरी योगी पुरुषच असला पाहिजे. पोरा, मला जरा पाणी पाजशील का रे? मी कोसो दूर वरून चालत आले, परंतु या प्रदेशात माझी तहान भागवेल असा एकही पाणवठा माझ्या दृष्टीस पडला नाही. तहानेने पार व्याकुळ झाली रे. अरे, माझा जीव इथे तहानेने व्याकुळ झालाय आणि तू हे सगळे पाणी मातीत मिसळले. जिला साक्षात हिमगौरी म्हटले जाते, जिच्या पायाशीच गंगेचा उगम आहे, त्या माता पार्वतीला या पामराने पाणी देणं म्हणजे सूर्याला काजव्यांनी उसनी किरण देण्यासारखं आहे. आपण कोण आहात हे मी जाणतो. आपण अधिक परीक्षा घेऊ नये. आपण आपल्या मूळ रूपात मंगल दर्शन देऊन या भक्ताला उपकृत करावं. हे भूमय्या, तुझ्यासारख्या सिद्धस्थ नाथपंथीय पुरुषाच्या शोधातच देवी पार्वती होत्या. आता तू उत्तरेस जावे. तिथे तुला एका गावावर
माता पार्वतीने घातलेले शिवकवच दिसेल. ही तुझी कर्मभूमी आहे. तिथे जाताच माझ्या गणांपैकी एक असलेल्या वेताळाबद्दल तुला माहिती मिळेल. त्याला शापमुक्त करून त्याला शिवस्वरूप द्यायची जबाबदारी ही तुझी आहे. तू तुझ्या ज्ञात असलेल्या शाबरी विद्येने वेताळास शिवस्वरूप बहाल कर. त्याचा वेतोबा कर. आणि तुझ्या ह्या कृतीने त्याच्या अंगाचा दाह शमेल. तो कोण आहे हे त्यास ज्ञात होईल. त्यानंतर तो कधीही या कलियुगातील लोकांची वाट अडवणार नाही. उलट त्यांना मार्ग दाखवेल. कलियुगात साक्षात मी अर्थात शिव म्हणून त्याला लोक पूजतील. तेव्हा ही जबाबदारी पेलणारा तुझ्यासारखा सिद्ध पुरुष या पृथ्वी तलावर नाही. तुझ्या योग सामर्थ्याने देवी पार्वतीच्या पश्चातापाचा अंत कर आणि ह्या कलियुगात माझा अंश स्थापित कर. हे कर्पूर गौरा, हे जगन माऊली, आपले कृपा आशीर्वाद सदैव या भक्ताच्या पाठीशी असू देत. चांगले कार्य करणाऱ्याच्या पाठी माझे शुभाशिष कायम असतात. परंतु तू माझ्यासाठी विशेष आहेस. तू आज माझ्या पश्चातापाने पोळलेल्या मनाला दिलासा दिलास. माझे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे. कल्याण वस्तू. प्रणिपात प्रणिपात प्रणिपात. बरेच दिवसांनी उभयताना एकत्र बघून माझे मन तृप्त झाले. मुनिवर, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. आपणही या नाट्यात सहभागी असाल याची मला जराही शंका आली नव्हती. नारायण नारायण. या नाट्यात मी सहभागी व्हावं अशी माझी अजिबात इच्छा नव्हती. म्हणजे महादेवांची इच्छा होती तर? माते, या नाट्यात मी सहभागी व्हावं अशी महादेवांची इच्छा होती असेही मला म्हणावयाचे नव्हते. मग कोणाची इच्छा होती? नंदी. माते, नंदीची अशी इच्छा होती की मी या नाट्यात सहभागी व्हावे. नारद मुनी, काहीही कारणे देऊ नका मुनिवर. नाही नाही माते, अहो खरे सांगायचे झाले तर ही नियतीची इच्छा होती आणि नियती पुढे कोणाचे काही चालत नाही हे आपणासही ज्ञात आहे. मुनिवर, तुम्ही तुमच्या चलाक बुद्धीसाठी प्रसिद्ध आहात हे मी जाणतच होते. परंतु आज प्रचितीही आली. आणि नंदी, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. माता माता म्हणत कैलासात माझ्या मागे मागे फिरतोस आणि मृत्यू लोकात आपल्या याच मातेला कष्ट दिलेस. त्यामुळे तुझ्यावरचा राग जाणार नाही. हा माते, मी केलेल्या कृत्याचा मला एवढा पश्चाताप आहे की मी आपली माफी मागण्याचंही पात्र नाही हे देखील जाणतो. पण एक सांगू इच्छितो, आपणास होत असणारे कष्ट माझ्या मनालाही होत होते. त्याच्या वेदना मला क्षणोक्षणी जाणवत होते. होय देवी, नंदी बोलतो आहे यात तिळमात्रही काही खोटे नाही. या उलट तुम्हाला कष्ट पडतात म्हणून कित्येकदा त्याने माझ्याशी अबोला धरला, गाराणे घातले. देवी, नंदीवरती क्रोध धरू नका. आणि आपणास क्रोध धरायचा असेल तर तो माझ्यावरती धरावा. कारण या सगळ्याला सर्वस्वी मी कारणीभूत आहे. माझा कोणाशी अबोला नाही आणि मला धरायचाही नाही. ती लावण्यवती दुसरी तिसरी कोणी नसून आपला नंदी आहे.
हे जाणूनच माझा जीव भांड्यात पडला. म्हणजे 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 माते, आपला माझ्यावरचा क्रोध गेला? हो, परंतु पुन्हा असे करायचे नाही. होय होय माते. क्षमा असावी माते, क्षमा असावी. झाल्या गेल्या अपराधांची सर्वांना क्षमा असावी. आज एक आनंदाचा क्षण आहे. भूतलावर एक भूतोन भविष्य असा सोहळा होणार आहे. महादेवांच्या साक्षात महादेवांच्या वेताळाला शिवस्वरूप प्राप्त होणार आहे. कलियुगात मानवाच्या कल्याणासाठी त्यांच्या तारणहाराची स्थापना होणार आहे. होय देवर्षी, तो क्षण पाहायला मी अगदी उत्सुक आहे. आयुष्यभर अशी अघोरी कृत्य करत आला आणि म्हणूनच वाऱ्यासारखे भटकत पिशाच्य बनून राहिला. आयुष्यभर अशी अघोरी कृत्य करत राहिलात आणि म्हणूनच वाऱ्यासारखे भटकत असे पिशाच्य बनून राहिलात. आता मुखी देवाचं नाव घ्या आणि मोक्षाची वाट धरा. माझ्यावर कोपिष्ट असलेल्या तुमच्या स्वामींचंच कार्य करायला मी आलेलो आहे. हे स्वामी सर्वश्रेष्ठ आहेत हे जगाला कळावं. तुझ्या स्वामींचा दाह नाहीसा करण्यासाठी मी इथे आलेलो आहे. होय, चल आत्ता तुझे स्वामी कुठे आहेत हे मला दाखव. तीळ मात्र यात फुट नाही. कोण आहे ज्यांनी माझ्या सेवकांना बंदी बनवले आहे? कोण आहे? माझ्या समक्ष ये.
कोण आहेस तू? येथे नवीन वाटत आहेस. तुझा काळच तुला येथे खेचून घेऊन आलेला आहे. कोणाचा काळ आला आहे हे शीघ्रच कळेल. माझ्या सेवकांना बंदी केलंस, माझ्या गुहेत प्रवेश केलास, माझा दाह बडकवलास. आता तुला भस्मसात केल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही. ती तर तुला माझ्याशिवाय या जन्मात कधीच मिळणार नाही. इतका अहंकार, मग भस्मसात होण्यास तयार राहा. कितीही काही केलेस तरी मी तुझे प्राण घेतल्याशिवाय राहणार नाही. शरीरावरचा दाह असा कसा कमी होऊ लागला? त्याने नक्कीच काहीतरी जादूटोणा केला असणार. हे कसं झाले? माझ्या शरीराचा दाह असा अचानक कमी कसा झाला? काय शिरपडलेस? कोण आहेस तू? देवाधिदेव महादेवांच्या आदेशाचं पालन करणारा एक मृत्यूलोकवासी हुमय्या. आज कित्येक दिवस मी या दाहाने त्रस्त झालो, पण तू क्षणार्धात हा दाह शांत केलास, माझं जगणं सुसह्य केलं. यात माझे काहीच कर्तृत्व नाही. सारे देवाधिदेव महादेवांच्या आदेशानेच घडत आहे. आणि हो, मी येथे केवळ तुझा दाह शांत करण्यासाठी आलेलो नाही. मग तुझा दाह शांत करणे ही प्राथमिकता होती. पण तुला विस्मरण झालेल्या गतकाळाचे स्मरण करून देणे अजून बाकी आहे. विस्मरणात गेलेला गतकाळ? होय, तू आज जे मृत्यूलोकात थैमान घालत आहेस ते कशामुळे ते ज्ञात आहे तुला? नाही. सांगतो. पूर्वी तू कैलासावर देवाधिदेव महादेवांचा रक्षक म्हणून त्यांच्या सोबत होता. मग काही कारणाने माता पार्वती बरोबर तुझे युद्ध झाले. माता पार्वतीने तुला शाप दिला की तू मृत्यू लोकात जाशील आणि तेथील लोकांची वाट अडवशील. आणि म्हणून आज तू मृत्यू लोकात आहेस. मग मी या गावात पोहोचलो. मी या शापाच्या वेड्यात येथील जनांवर अतोनात अत्याचार केले. मला प्रायश्चित्त हवं आहे. मला या दाहातून पूर्ण मुक्त कर. तू म्हणशील ते प्रायश्चित्त घ्यायला तयार आहे. आजवर मी त्यांची वाट अडवली, पण इथून पुढे मला त्यांना मार्ग दाखवायचा आहे. माझ्यामुळे अंधकाराने भरून गेलेले त्यांचे आयुष्य
मला उजळवून टाकायचे आहे. मला यातून मुक्त कर. महाराजांच्या आज्ञेवर आपण लोकांना त्रास दिला, त्यांच्यावर वेगवेगळी अरिष्टे उडवली. महाराज आपल्याला त्याची शिक्षा आपल्याला करणार नाही का? वेताळा, अति शीघ्रता योग्य नव्हे. तू इथेच थांब. मी पुन्हा गावात जातो, लोकांशी बोलतो आणि योग्य वेळी मी तुला तिथे बोलावतो. लोकांच्या मनात तुझ्याबद्दल अतिभय निर्माण झाला आहे. तू जर असाच तिथे गेलास तर लोक तुझा जन्मभर तिटकारा करतील. तुला शांत होऊन त्यांच्या समोर जावे लागेल. त्यासाठी एकच शक्ती कार्य करू शकते, महाशक्ती महादेव. मी गावातल्या स्वयंभू शिवलिंगापाशी महादेवांना आवाहन करतो आणि मग तुला तिथे बोलावून घेतो. तेव्हा मात्र तू त्वरित तिथे आली पाहिजे. नक्कीच येईल.